यात्रेची सुरुवात पहिल्या दिवशी कुस्तीच्या मैदानापासून होते. कोल्हापूर जिल्ह्यातले बरेचसे लोक इथं कुस्ती मैदान लावले जाते, तर बऱ्याच पैलवान इथे येतात आणि हिंदकेसरी पण इथे येऊन गेलेले आहेत. तर त्या कुस्तीच्या मैदानाची सुरुवात साधारण दुपारी 2 ते 4च्या दरम्यान सुरू होते आणि संध्याकाळी 7 वाजता ते मैदान संपतं. सासनकाठ्या ज्या असतात, मानाच्या सासनकाठ्या, दंडवत सुरू असतानाच त्या मानाच्या सासनकाठ्या प्रत्येक दारात येतात, म्हणजे शेतातून दारात येतात आणि दारातून अंबाबाईच्या देवळात त्या बांधल्या जातात. आणि ह्या आजऱ्यामध्ये म्हणजे नगरसेवक निवडून उपनगराध्यक्ष आहेत. आनंद त्या गोष्टीचा वाटतो की आपलं म्हणजे आपल्या घरातलं माणूस कोणतरी पुढे जाऊन काय चांगली वाटचाल करतं, किती आनंद वाटतो बाहेर गेल्यानंतर. नक्कीच. आणि परत संध्याकाळी आई अंबाबाईची जी नगर प्रदक्षिणा असते ती रात्री 9 ते 11 या वेळेत होते. ते लावणीचा कार्यक्रम मोठा असतो, म्हणजे महाराष्ट्राची लोकप्रिय लावणी जी असते ती संध्याकाळी इथं गाजवली जाते. दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्या दिवशी पाडवा वाचनानं या यात्रेची सांगता होते.